वंदे मातरम। जय हिंद, जय महाराष्ट्र। मैं सर्वेंद्र विश्वकर्मा, स्टार न्यूज इंडिया रिपोर्टर। आज मैं आया हूं महेश हार्ने सर के पास। महेश हार्ने सर वही हैं जो इन्होंने 16 तारीख को आमरण उपोषण रखा था। ये निर्भय महाराष्ट्र पार्टी के तरफ से शाहपुर तालुका अध्यक्ष हैं और इन्होंने आमरण उपोषण क्यों रखा था वो मैंने आप लोगों के सामने मीडिया में डाला था। आप लोग देखे हैं, सुने हैं। और इनको 8 दिन का समय दिया गया था कि 8 दिन में आपका जो भी है निवारण कर दिया जाएगा। तो आज यह वापस गए थे और मैं इनके पास वापस आया हूं बयान लेने के लिए, क्या हुआ इनके साथ और आगे क्या क्या ये काम करने वाले हैं, आप लोगों की कैसे मदद करने वाले हैं और आप लोग इनसे कैसे संपर्क करने वाले हैं। आइए इनसे बयान लेते हैं। नमस्कार सर। हाँ नमस्कार। अभी तहसीलदार, नायब तहसीलदार जो थे चौधरी करके वसंत रामू चौधरी, त्यांच्याशी आपलं बोलणं झालं आणि तिथे आपल्याला समजलं की ते मला म्हणतायत की मी आज चौकशी करण्यासाठी गेलो होतो, परंतु तिथे खाजगी कर्मचारीच नव्हते आणि त्यांनी असं पत्र काढलं तहसीलदारने आणि असं म्हणतायत की संबंधित माहितीसाठी पाठवले गेलेत आणि तिथे सगळे तलाठी आणि मंडल अधिकाऱ्यांना असं सांगितलं गेलंय का आम्ही तुमच्याकडे चौकशीसाठी येतोय, तरी तुमच्याकडे कोणते खाजगी कर्मचारी असल्यावर तुमच्यावर कारवाई होणार, तर ते का खाजगी कर्मचारी ठेवणार ना, ते ठेवणारच नाही ना। तर अशा प्रकारे ना तहसीलदार परमेश्वर कासोले आहेत ना, ते अक्षरशः आहेत ना, ते तलाठ्यांना, मंडल अधिकाऱ्यांना आणि सर्व जे काही अधिकाऱ्यांना आहेत ना कारवाई न व्हावी म्हणून पाठीशी घालतायत आणि ते देखील खुलेआम घालतायत। याला प्रशासनाचा कोणताही वचक नाही असं या पत्रातून दिसून येतंय। आता जसे तहसीलदार येतील त्यांच्या आपण लाईव्ह गेला आणि त्यांच्याशी संवाद साधायला जाणार आहोत, तर पाहू पुढे काय होतंय, जेणेकरून नाही ना तर यांची जी हुकुमशाही आहे, यांची जी लाचखोरी आहे, तलाठ्यांची, मंडल अधिकाऱ्यांची आणि तहसीलदारांची, ही अशीच चालू राहो यासाठी ही सगळी धडपड आहे आणि त्यांना वाचवण्यासाठी आहे ना अक्षरशः पोलीस अधिकारी आहेत ना मदत करतायत। DYSP मिलिंद शिंदे झाले, बरेचसे असे PI झाले, ते आहेत ना कधी कोणताही सामान्य जनतेचा प्रश्न असतील ना त्यावेळी आमच्यासारखे कार्यकर्ते ज्यावेळी प्रश्न उचलतो जनतेचा, कारण का पोलिसांवर असो, तहसीलदारांवर असो, कोणावरती यांचा विश्वास नाहीये, जनतेचा विश्वास नाहीये, त्यासाठी ते आमच्याकडे येतात। ज्यावेळी आम्ही त्यांचा प्रश्न घेऊन जातो ना, ही पोलीस प्रशासन आहे ना, मोठा विषय असेल तर मोठ्या प्रमाणे कटकारस्थान रचून, तडीपाडी लावून, खोट्या गुन्ह्यांच्यात अडकवून अशा प्रकारचे कटकारस्थान रचतात आणि सामान्य जनतेला कोणतरी प्रश्न ऐकून घेऊ नये म्हणून अडकवलं जाते। असेच आमचे निर्भय महाराष्ट्र पार्टी ठाणे जिल्हा अध्यक्ष राहुल काटोले यांना देखील DYSP मिलिंद शिंदे यांनी कटकारस्थान रचले आणि त्याच्यानंतर अडकवण्यात आले। आता देखील आम्ही प्रश्न घेऊन जातोय, तर आम्हाला असं म्हणतात की तुम्ही लाईव्ह घेऊ नका। लाईव्ह का घेऊ नको? जर माझ्याकडे पत्र आहे की नागपूर खंडपीठाने हे पत्र जारी केलेत की कोणत्याही शासकीय कार्यालय आहे ना पब्लिक प्लेस आहे आणि पब्लिक प्लेस मध्ये आपण व्हिडिओ शूटिंग करू शकतो, चित्रीकरण करू शकतो, असं असताना देखील आमच्याकडे उच्च न्यायालयाचं पत्र असताना देखील आम्ही हे का करू शकत नाही? आम्हाला का थांबवलं जाते? का आता तुम्ही काहीतरी खोटं करता का? तर ह्या सगळ्या आरेरावीला हुकुमशाहीला कुठेतरी थांबावं यासाठी निर्भय महाराष्ट्र पार्टी लढत असते। डॉक्टर अश्विनी पाटिल, पुलिस उपायुक्त मुख्यालय नागपुर शहर, उन्होंने इसमें जाहिर किया है, लेटर दिया है कि किसी भी पुलिस स्टेशन में या कहीं भी पब्लिक पैलेस में जहां भी कुछ काम हो रहा है आप वीडियो शूटिंग कर सकते हैं, पब्लिक के सामने ला सकते हैं, ऐसा उन्होंने लेटर दिया है। यह लेटर महेश हार्ने सर के पास है और इसके अनुसार इनको पुलिस स्टेशन मना करता है, तहसीलदार या कोई भी अन्य मना करते हैं कि आप लाइव वीडियो मत करिए, तो वो इनका पर्सनल है और ये पब्लिक के सामने लाना चाहते हैं तो अच्छी बात है, उसमें उन लोगों को तकलीफ नहीं होना चाहिए। और रह गई बात आगे कार्य के लिए, तो कार्य के लिए सर अगर आपको यह लोग प्रताड़ित कर रहे हैं तो आप ऊपर भी तो जा सकते हैं। अभी देखते हैं, अभी तहसीलदार जब आएंगे तब जब लाईव्ह लेंगे हम लोग, जे काही लाईव्ह घेऊ आपण ते एकदम पारदर्शक असणारे, फेसबुक लाईव्ह सगळी मीडिया पाहणार, जनता पाहणार आणि जर तिथे ते जर म्हणाले तो त्याच्या तोंडाने का आम्ही करणार नाही कारवाई, तर मग आपण नायब तहसीलदार त्यांच्याशी संवाद साधू, तहसीलदारांशी संवाद साधू, नंतर प्रांताकडे जाऊ, मग जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे जाऊ। आम्हाला पाहायचंय की ही सिस्टीम आहे ना कुठपर्यंत भ्रष्ट आहे, आम्हाला पाहायचंय की लोकांची कामं कुठपर्यंत होत नाहीयेत, कुठपर्यंत हे सगळे विकले गेलेत, हे पाहण्यासाठी ना हा प्रवास खूप महत्वाचा आहे आणि ते समजेल आम्हाला का किती यांचे आरेरावी चालले जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आणि का कारवाई करत नाहीयेत, खासगी कर्मचारी ठेवून
देखील यांच्यावरती जर हे काय करतायत, ठीक आहे, हा आम्ही खाजगी कर्मचाऱ्यांना काढतो, म्हणजे एखाद्याने गुन्हा केला आणि त्याला असं सोडून देतो, हा ठीक आहे आम्ही सोडून देतो, असं नाही होणार. जर त्यांनी चुकीचं केलंय तर त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा, ना की त्यांना सोडून द्या. सर आपको इसमें तकलीफ था क्या? कुछ स्टैम्प का बात था, जैसे आप बोले थे तहसीलदार ऑफिस में स्टैम्प का कुछ चार्ज लिया था, ऐसा कुछ आपने बयान में हा, मागे जेव्हा आमची निर्भय महाराष्ट्र पार्टी नवीन नवीन इथे स्थापन झाली, शहापूरमध्ये आली, त्याच्यानंतर आहे ना काटोल साहेबांची माझा नेहमी संवाद होता, चांगले मित्र होते माझे. त्याच्यानंतर मी निर्भय महाराष्ट्र पार्टी जॉईन केली. त्याच्यानंतर आहे ना प्रदीप शिर्के यांचा शी संपर्क झाला, त्यांचे बरेचसे प्रश्न होते. त्यावेळी आहे ना त्यांचा साधा सातबारावरचं नाव चेंज करायचा होता, त्या संदर्भात तहसीलदारांकडे, आणि त्याच्यासाठी पण आहे ना ते प्रदीप शिर्के यांच्याकडून कोणती ना कोणती मागणी करत होते, किंवा मागणीसाठी आहे ना वेळ मागत होते. हा, परंतु ना कित्येक दिवस फेऱ्या मारून ना तहसीलदार काम करत नव्हते. त्यासाठी राहुल काटोले यांनी ना लाईव्ह घेतली, आणि लाईव्ह मध्ये असं निदर्शन झालं की जो तहसीलदारचं मेन कार्यालय आहे ना, कार्यालयाच्या केबिनच्या आतमध्ये ना बरेचसे लोक असे बसले असायचे, कोणत्याही पक्षाचा असायचा किंवा कोणत्याही एजंटगिरी केलेला असा जो जमिनीचा पैसे घेऊन असा काम करत होतो, अशी माणसं आहेत ना या कार्यालयांमध्ये काम करायचे. म्हणजे सामान्य जनतेला तिथे वावच नव्हतं. तर आणि ना कोणतेही काय सही शिक्का, जर कोणताही ऍफिडेव्हिट असो किंवा कोणताही असो ना, तर बाहेर टेबल लावलेला असायचा, टेबल लावला ना तिथे सही शिक्क्यासाठी पण 50-60 रुपये. एक शासकीय कार्यालयात कोणत्याही पैशांची गरज लागत नाही सध्याच्या स्थितीला, परंतु इथे ना शिक्का मारण्यासाठी पण 50 रुपये घेतले जायचे, कोणताही सामान्य माणूस असो. तो सर इसका आपके पास एविडेंस तो होगा ही, प्रूफ तो होगा ही, समय आने पर आप उसको जाहिर करेंगे ही? हाँ जरूर जरूर, इसका वीडियो कुछ होगा ही आपके हाँ पास? है ना, अच्छा ठीक, अपने पास वीडियो भी है। और तहसीलदार खुद बोले थे, मतलब अभी जब ऑपरेशन हुआ था तब तहसीलदार खुद बोले थे कि हाँ मैं उनको निलंबन की कार्रवाई करूंगा। अच्छा हाँ, तो अभी तक कार्रवाई क्यों नहीं हो रही? ओके। दूसरी बात सर मैं ये पूछना चाहता हूँ कि यहाँ शाहपुर में, आप शाहपुर तालुका से हैं, अभी आपका ऑफिस कहाँ पर है? या आपलं ऑफिस है पंचायत समिति कार्यालय च्या मागे। आप यहाँ पे शाहपुर में रहने वाले रहिवासियों का जितने भी तालुका के हैं, अगर आपके पास आते हैं तो उनका क्या क्या काम कर सकते हैं, और क्या क्या उनको आपके यहाँ कोई चार्ज है या फ्री सेवा है पब्लिक के लिए? ही एक समाज सेवा आहे, एक समाज सुधारक कार्यकर्ता म्हणून तयार होतोय आम्ही, आणि समाज सुधारक कार्यकर्त्याचे काय काम असतं ते मी सध्याच्या स्थितीला लोकांना सांगतोय की समाज सुधारक कार्यकर्त्याचा हा काम असतो. एक तालुका प्रमुख आहे, त्याच्या तालुक्यातल्या निदर्शनात आणण्यासाठी आहे ना जे काम कोणतेही असो, कोणाचा शालेय विषय असो, कोणी लाच मागत असेल किंवा कोणतेही प्रॉब्लेम असेल, प्रॉपर्टी इश्यूज असतात किंवा कोणताही विषय असेल, किंवा पोलीस कर्मचारी गुन्हा दाखल करून घेत नाही, त्याच्यासाठी पैसे मागतायत, दारूची दुकानं चालू, अशा कोणताही प्रॉब्लेम जनतेला असेल ना तो आमच्याकडे घेऊन या, आम्ही नक्कीच त्याच्यावर मार्गदर्शन करू, मार्ग काढू आणि तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू. मैं शाहपुर सभी रहवासियों से निवेदन कर रहा हूं, जितने भी हैं, जिसको भी तकलीफ है, आइए इनके ऑफिस में और मिलिए, और ये आपके एक एक सहयोग से, एक एक आदमी के सहयोग से इनको पावर मिलेगा. जब ये आदमी आगे बढ़ रहे हैं तो आप लोग क्यों पीछे हैं? आइए महेश हारने से मिलिए, इन्होंने ऑफिस का एड्रेस दिया है. अगर आपको कोई तकलीफ है तो मदद मांगे और इनका साथ दीजिए, और आगे बढ़िए और आगे बढ़ाइए. जय हिंद, जय महाराष्ट्र.